धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार प्रल्हाद जोशींकडे। राष्ट्रपतींकडून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंजूर। इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे। जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, आंदोलक विद्यार्थी परतीच्या मार्गावरती। विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय। आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार। नीट परीक्षेतील आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करणार। केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य। बोल रहे थे इस्तीफे नहीं होते इस सरकार में, ये सरकार इस्तीफे नहीं करवाती। उन सभी लोगों से मैं फिर से कहता हूं, झुकती है दुनिया। प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपकेंचा विजय हुंकार। या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं, दिपकेंचं वक्तव्य। विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ला आणि अश्रुधुराचा मारा टाळता आला असता तर चांगलं झालं असतं। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा। धर्मेंद्र प्रधानांनी वैयक्तिक हितापेक्षा नेहमी राष्ट्रहिताला प्राधान्य दिलं। संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी उभा आहे। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तरुणाईचा हा विजय आहे, खूप मोठा विजय आहे। या जेनझीनी सरकारच्या झिंज्या उपटलेल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा जोरदार टोला। तर आमचा अभिजित दिपकेंना पूर्ण पाठिंबा, राज ठाकरेंनी केलं स्पष्ट। रविवारी मुंबईत तिरंगा मार्च होणारच। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता ठाकरे बंधू करणार तिरंगा मार्चमध्ये जल्लोष। मुंबईकरांना मोठा दिलासा। तानसा मोडक सागर पाठोपाठ भातसा धरण ओव्हरफ्लो। धरणाच्या 5 दरवाजांमधून विसर्ग सुरू। कल्याणनगर राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात जोरदार पावसामुळे रस्ता खचला। खबरदारीचा उपाय म्हणून नगरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू। एक मोठी बातमी अशी आहे की मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापूर्वी त्यांच्या राजीनाम्यापूर्वी RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांनी केंद्र सरकारला वडिलकीचा सल्ला दिला होता। आजच्या नव्या पिढीशी संवाद साधण्याची गरज आहे। आजची नवी पिढी प्रश्न विचारते। त्यांना तर्कशुद्ध उत्तर द्यावी लागतात, समजावून सांगावं लागतं। त्यांना अधिक आपुलकी, वेळ आणि संवादाची गरज आहे। डिक्टेशन नाही, डिस्कशन गरजेचं आहे, असं मोहन भागवतांनी म्हटलंय। पहले आज्ञा पालन का जमाना था, हम जब छोटे थे। अभी ऐसा नहीं है, नई पीढ़ी प्रश्न पूछती है, उनको तर्क बताना पड़ता है। जो सारा भौतिक साधनों से प्रचार का मारा उन पर होता है, उसमें से भूल भुलैया उनसे उनको बाहर निकालना पड़ता है। तो एक तो बहुत अधिक अपनापन देने की जरूरत है, समय देने की जरूरत है और संवाद करने की जरूरत है। डिक्टेशन नहीं, डिस्कशन। तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात विद्यार्थ्यांकडून जल्लोष केला जातोय। पुण्याच्या गुडलक चौकात विद्यार्थ्यांनी आंदोलन करत जल्लोष केला, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात वंचितकडून जल्लोष साजरा करण्यात आला आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं। परभणीमध्येही विद्यार्थ्यांसह सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आनंद उत्सव साजरा केला। चंद्रपूर शहराच्या इंदिरा गांधी पुतळ्यापुढे तिरंगे झेंडे घेऊन विद्यार्थ्यांनी जल्लोष केला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली।
आता एक ब्रेकिंग न्यूज हाती येते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दिल्ली दौरा केला. दिल्लीत त्यांनी भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आणि यानंतर मुख्यमंत्री फडणवीस तातडीनं पुन्हा नागपूरच्या दिशेनं निघाले. दरम्यान फडणवीसांच्या या दिल्ली दौऱ्यावरून विरोधकांनी उपरोधिक टोलेबाजी केली. हे इतक्या वेळा गेले आहेत आजपर्यंत, बरं का. आणि त्यांच्यामध्ये तर इतकं ती चुरस आहे की शिंदे गेले की मग ते आले परत की फडणवीस जातात, मग फडणवीस आले की परत शिंदे जातात. त्याच्यामुळे हे खूपदा झालेलं आहे. आत्ताच्या सिच्युएशनमध्ये हे का गेलेत मला असं वाटतं त्यांनी सांगितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही किंवा तिकडे काय वरती निर्णय झाल्याशिवाय आपल्याला आत्ता काही कळणार नाही. कारण जशी तुम्ही आत्ता बातमी ऐकली तशी आम्ही पण आत्ताच ऐकलेली आहे. त्याच्यामुळे आत्ता याच्यावरती आत्ता या क्षणाला काय बोलण्यात अर्थ नाही. मला असं वाटत नाही की फार मोठं काय क्रांतिकारक दिल्लीत जाऊन घडणार. आता पार्लमेंट सुरू आहे, त्याच्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तारसुद्धा होताना दिसत नाही आहे. कदाचित मला असंही वाटतं आहे की धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी नवीन शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते. कारण ते वकील आहेत, शिक्षित आहेत, अनेक विषय मांडत असतात. मला ही शक्यता जास्त वाटते. तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच राज्यासह देशाच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवारीही केली. यानंतर आता त्यांचं पहिलं ट्विट समोर आलेलं आहे. पाहुयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक्सवरती पोस्ट करताना काय म्हणाले. त्यांनी असं म्हटलंय की धर्मेंद्र प्रधान यांनी देशाच्या शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी PM श्री स्कूल्स उपक्रम, परदेशात IITंचा विस्तार आणि 19 भाषांमध्ये प्रवेश परीक्षांचं आयोजन यासारख्या अनेक सुधारणा घडवून आणल्या. व्यापक जनहिताप्रती आपली वचनबद्धता दर्शवत त्यांनी आज आपला राजीनामा सादर केला. त्यांनी वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिलं आणि हेच एका समर्पित भाजप कार्यकर्त्याचं खरं वैशिष्ट्य आहे. संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी उभा आहे. आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार जो आहे तो आता धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर देण्यात आला आहे. आज शिक्षण मंत्री म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता या खात्याचे पुढले शिक्षण मंत्री कोण असं विचारलं जात असताना खरं तर तो अतिरिक्त कार्यभार पुढला व्यक्ती त्या ठिकाणी नियुक्त होईपर्यंत प्रल्हाद जोशींकडे या शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय माहिती याबद्दल? विशाल, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यानंतर सगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या की अतिरिक्त कार्यभार कुणाला द्यायचा. त्यानंतर आता कोळसा मंत्री जे आहेत प्रल्हाद जोशी यांना अतिरिक्त कार्यभार हा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला देण्यात आलेला आहे. महत्वाचं म्हणजे ते या अतिरिक्त कार्यभाराचं कामकाज आजपासूनच त्यांनी पाहायला सुरुवात केलेली आहे. भविष्यामध्ये लवकरच साधारणतः ज्याबद्दल माहिती मिळते की लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती नवीन कोण शिक्षण मंत्री येते याकडे सगळ्यांचं लक्ष लागले होते. पण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता अतिरिक्त कार्यभार हा प्रल्हाद जोशी हे ज्येष्ठ मंत्री आहेत यांना देण्यात आलेला आहे आता. आणि त्यांनी कामकाज पाहायला देखील सुरुवात केल्याची माहिती पुढे आलेली आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे आता शिक्षण खात्याचा, शिक्षण विभागाचा अतिरिक्त कार्यभार कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आलेला आहे.